कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जानू काय झालं? लक्ष कुठे आहे तुझा? हे बघ, असं गायलीस तर मग जजेस काय म्हणते? कॉलेजच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. आम्ही एरवी तर नीट गातेस, मग आज काय झालं सांग मला. विश्व, भावना ताईच्या लग्नाला फक्त 2 दिवस उरलेत. माझ्या आई बाबांना अजूनही पैशांची जुळवाजुळव करता येत नाहीये. त्यामुळे मला काहीही करून ही स्पर्धा जिंकायची. हे बघ जानू, तू जर पैशांचाच विचार करत राहिलीस ना तर अजून कुठल्याच गोष्टीवर नाही फोकस करू शकणार. नको ना टेन्शन घेऊ. भावना ताईचं लग्न छानच होणार आहे. विश्वा, तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये रे हे. माझे दोन्ही भाऊ घरात एका पैशाचीही मदत करायला तयार नाहीये. आणि माझ्या मनात सारखे सारखे असे विचार येत आहेत की मी ही स्पर्धा नाही जिंकले तर. जानू, असं नाही होणार. हे बघ, दरवर्षी तू बक्षिसं मिळवतेस ना, मग यावर्षी का नाही? तू फक्त तुझ्या गाण्यावर फोकस कर, बस. आयडिया, तुझ्या प्रॉब्लेमसाठी मी सोल्युशन देतो ना. बाबांना कॉल करतो, त्यांना म्हणतो पैसे ट्रान्सफर करा, लगेच करतील. विश्वा, तुला लाज नाही वाटत का रे? तू बाबांकडून पैसे घेणार आहेस? मॅड. तसं नाही, मी आपलं असंच तुला मदत करायची म्हणून म्हटलं. आणि जसं की काकांनी पैसे दिले तर घ्यायचे. मला एवढंच माहितीये की भावना ताईच्या लग्नाला डेकोरेशन तर पंगत वाढेपर्यंत मी मदत करणार आहे. ते तर तुला करावंच लागणार आहे, पण तुला अजून एक गोष्ट करायची. कुठली? विसरलास? भावना ताईचे लग्न झाल्यानंतर तू मला तुला आवडणाऱ्या मुलीचं नाव सांगणार आहेस. आठवलं? हा, पण ते लग्नानंतर सांगेन ना. ठीक आहे, 1 मिनिट. हॅलो, हा आई बोल. हो का? बरं बरं, पोहोचते मी लगेच. हो. विश्वा, अरे ताईच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी साडीवाला घरी आलाय. तू येतोस का? ए अगं, मला साडीतलं काय कळतं? ते तुझं डिपार्टमेंट आहे. माझी ड्युटी लग्नाच्या दिवशी आहे, बस. ठीक आहे. ए, तुम्ही तरी चला ना. नाही अगं, नको. आम्ही आता घरीच जातो, नंतर येऊ ना. ओके, मी निघते. बाय बाय. बाय मॅड. आज भावना ताईसाठी तू तुझ्या आवडीची साडी घे. आणि एक दिवस असा येईल जेव्हा माझ्या आवडीची साडी मी तुझ्यासाठी. श्रीनिवास, पुन्हा एकदा विचार कर. खरंच हिंच्याकडनं कर्ज घ्यायचंय का तुला? हे बघ सोमू, लक्ष्मीचे सगळे दागिने विकले ना तरी फार पैसे उभे नाही करता येणार. अरे, आणि मुलीचे लग्न बापांना लग्न करायचंच असतो. सासरकडचे जरी म्हणाले की आमच्या काहीही अपेक्षा नाहीत तरी आपल्या मुलीनं ताठ मानेनं सासरी जायला हवं. आपण कुठं कमी पडलो असं व्हायला नको. अरे पण सोमू, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. श्रीनिवास, ऐक ना श्रीनिवास. पैसे घेताना कसे 32शी काढता रे तुम्ही लोक? हा, तसेच पैसे द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा पण 32शीच काढत जा ना. तेव्हा कशाला गा काढताय? गा नाही काढायचा तेव्हा. समजलं ना? नाही, काय माहित आहे, माझे पैसे जर मला मिळाले नाहीत ना तर आपलं डोकं सनकतं. हा, अरे पैसे कसे टायमात भेटले पाहिजेत. हा, नाही 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 नाही, एकही दिवस अजून मुदत वाढवून मिळणार नाही तुम्हाला. मला आजच्या आज माझे पैसे परत पाहिजे. ये कान आहेत का भोकर आहे? लोक एकदा सांगितलेलं कळत नाही काय? मला एकसारखं तेच 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 बोलायला लावतोय. मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत, आजच्या आज. आता घरी येऊन सगळं सामान बाहेर काढे ना तुझं. नंदूला फोन दे. काय बा नंदू, पैसे घेऊनच यायचा इथे. नाही दिले पैसे तर जीव घे त्याचा. आणि जर हात हलवत परत आलास तर मी तुझा जीव घेईन. तर ठेव फोन.
नमस्कार नमस्कार श्रीनिवास साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमच्यासारखा एवढा सरळ मार्गाने चालणारा माणूस जो पैसे एवढे जपून वापरतो तो आज माझ्या दारात. साहेब, पैशांची थोडी गरज होती. मुलीचं लग्न ठरलंय. अरे अभिनंदन अभिनंदन, मुलीचं लग्न ठरलं. वा छान. पण आमच्याकडचा व्याजदर माहितीच आहे ना तुम्हाला. कसं आहे, आता तुम्ही ओळखीचे आहेत म्हणून तुम्हाला थोडी सूट मिळेल, पण ह्याच्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही आम्ही. हा सांगतो. श्रीनिवास, परत एकदा विचार कर. अरे कसं भरशील एवढं व्याज तू? हा 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 विचार करा जरा एकदा. नाही काय, लोक पैसे घेताना हो 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 म्हणतात, पण द्यायची वेळ आली ना की मग हे असं ऐकलं ना आता फोनवर सगळं. हा? त्यामुळे सगळं काय तो नीट विचार करा आणि मग मला सांगा. साहेब, मी अगदी नीट विचार केलेला आहे. मी तुमच्याकडून कर्ज घ्यायचं ठरवलंय. ठीक आहे, मग पैशाच्या बदल्यात गहाण काय ठेवता? माझी जमीन आहे, कागदपत्र आणलेत मी. बघू. किती पाहिजे? 8 लाख. भेटतील. जास्त पाहिजे तर जास्त पण भेटतील. नको, जास्त नको. 8 लाख पुरेसे आहेत. ठीक आहे. हे घे. 2 सही करा आणि एक ब्लँक चेक लागेल तुमच्या सहीचं. हो, चालेल. आठ. थँक्यू साहेब, खूप उपकार झाले तुमचे. उपकार करत नसतो आम्ही. आम्ही फक्त व्यवहार करतो. काय हप्ते वेळच्या वेळी मिळाले तर ठीक, नाहीतर माझी माणसं घरी येतात आणि मग तुमच्याकडून पैसे कसे काढायचे ते त्यांना माहिती आहे. नाही नाही साहेब, तशी वेळच येणार नाही. बर. निघतो. हा. हे बघा, ही साडी बघा. भावना, लग्नासाठी 5 साड्या तरी हव्यात ना. तुला ज्या पसंत पडतील त्या सांग. बापरे, महागाची आहे साडी. वहिनी, साडी आवडली की घ्यायची, किमतीचा विचार नाही करायचा. बघा, ही आहे माझ्या हनीची स्टाईल. नाही नको, महाग आहे साडी. उगाच आईबाबांचा खर्च होईल ना. आई, मला नाही हा सवय साडी घेताना किंमत बघायची. मला हवी ती मी साडी घेणार. हवं तर माझ्या साडीचे पैसे मी देईन. अगं नाही नाही, तुम्ही या घरच्या सुना आहात. तुम्हाला जी साडी हवी ती सांगा, ती घेऊ आपण. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.